नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. मंडळी, आज आपण टिफिनची सिरीज चालू करत आहोत आणि आजच्या या पहिल्या सिरीजमध्ये मी आज तुमच्यासाठी मस्त रेस्टॉरंट स्टाईल, ढाबा स्टाईल मसाला मटर घेऊन येत आहे. टिफिनसाठी एकदम मस्त असं, आणि तुम्ही लहानांच्या टिफिनलाही देऊ शकता. थोडंसं लहान मुलांसाठी बनवताना यामध्ये थोडा मसाला कमी घालायचा. तर आणि मस्त सॅलड वगैरे चपाती असे ह्या टिफिनमध्ये आहे. या टिफिनची रेसिपी जर जर तुम्हाला कंटिन्यू पाहायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि कमेंटही करा. आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर नक्की एक लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. इथे मी पाव किलोलाही कमी थोडेसे मटार रात्रीच भिजू घातलेले. रात्री भिजत घालतानाही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते आणि सकाळीही ते काढतानाही 2 ते 3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले. सकाळची घाई गडबडीमुळे खूप 2-3 टिफिन बनवायचे असतात, त्यामुळे इथे आपल्याला कसं आहे की कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे वाटाणा, म्हणजे पटकन शिजतो, जास्त वेळही जात नाही, वेळ वाचतो. यामध्ये 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि आता हे 2 शिट्ट्या हाय फ्लेमवर आणि 1 शिट्टी ही लो फ्लेमवर करून घ्यायची. हा वाटाणा आपल्याला जास्तही गाळ शिजवायचा नाही आहे. तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करून घेऊया. 2 मी मोठे टॅमॅटो घेतले, 2 कांदे चिरून घेतले, आलं, लसूण, खडे मसाले, कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या असं घेतलं आहे. आता इथे कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल टाकून घेतला आहे. आता त्यामध्ये हे कांदे सगळे टाकून घ्यायचे आहेत आणि चांगले असे मस्त परतून घ्यायचे आहेत. जास्तही लालबुंद भाजत बसायचं नाही आहे. थोडंसं हलकंसं भाजायचं आहे. नंतरही ते मसाले भाजताना ते भाजले जाणारच आहेत. इथे हे लसूण, आलं, खडे मसाले हे सर्व साहित्य यामध्ये टाकून घेऊन आणि चांगले असे भाजून घ्यायचे. हलकंसं भाजायचे, एखाद मिनिट फक्त भाजायचे, तेलामध्ये परतवायचे. लगेच त्यामध्ये 2 छोट्या चमच्यात तीळ टाकायची आहे. तीळही चांगली या मसाल्यामध्ये चांगली भाजायची. तिळाने आपल्या या मस्तपैकी वाटाण्याच्या भाजीला बाइंडिंग येणार आहे, त्यामुळे हे चांगलं असं भाजून घ्यायचे. ते भाजत असताना थोडं भाजलं की लगेच त्यामध्ये टॅमॅटो टाकून घ्यायचे आणि छोटा चमचा मीठही टाकायचे त्यावर. मीठ टाकल्यानंतर आपले टॅमॅटो हे पटकन शिजले जातात. आता यावर थोडंसं झाकण ठेवूया. 2-3 मिनटं झाकण ठेवायचे. याला वाफेतच असं मस्त याला वाफून घ्यायचे. 2 ते 3 मिनटं झालेत. बघू शकता तुम्ही की चांगलं असं मस्त हे मसाले भाजले गेले आहेत आपले. बघू शकता तुम्ही मस्त सुगंध सुटला आहे मसाल्यांचा. खडे मसाले टाकलेले आपण, त्यामुळे मस्त असा सुगंध सुटलेला आहे. हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन असं मस्तपैकी बारीक करून घेतलं आहे. एकदम मस्त बारीक वाटायचं आहे. दाखवते मी तुम्हाला चमच्याने. बघू शकता तुम्ही मस्त असे बारीक वाटून घेतलं आहे. आता परत त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचे आणि त्या तेलामध्ये 2 तमालपत्र टाकायची आहेत, 2 हिरव्या मिरच्याही टाकायच्या आहेत आणि 1 छोटा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये छोटा चमचा जिरंही टाकून घ्यायचे. जिरंही चांगलं भाजलं की लगेच त्यामध्ये कढीपत्ताही टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता चांगला तडतडला की लगेच त्यामध्ये हे सर्व मसाले आपण बारीक केलेले त्यामध्ये टाकून घ्यायचे तेलामध्ये. आता चांगलं मस्त परतून घ्यायचे तेलामध्ये. एकदम त्याला छानसं तेल सुटेपर्यंत परतवायचे. लगेच त्यामध्ये 1 छोटा चमचा लाल तिखट टाकायचे. 2 छोटे चमचे यामध्ये आपला घरगुती घाटी मसाला जो असतो तो टाकायचा आहे. 1 छोटा चमचा धनेपूड टाकून घ्यायची आहे. 1 छोटा चमचा हळदही टाकून घ्यायची आहे.
आता हे सर्व पावडर मसाले या मसाल्यामध्ये चांगले एकजीव करायचे. थोडंसं पाणी टाकायचं आहे ते मसाले भाजण्यासाठी. आता यावर एक झाकण ठेवायचे आणि 5 ते 7 मिनटं असंच त्यामध्ये सोडायचे. म्हणजे चांगलं तेलामध्ये हा मसाला भाजला जाईल. बघू शकता तुम्ही चांगला असा मसाला भाजला गेला आहे तेलामध्ये. आता हे वाटाणेही चांगले शिजले, जास्तही गाळ नाही शिजलेत बघू शकता तुम्ही. आता जे वाटाण्याचं पाणी आहे हे आपल्याला टाकून न देता याला ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी लागेलच तर ते पाणी या भाजीमध्ये वापरायचं आहे. हे सगळे वाटाणे थोडे करून यामध्ये सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये. बघू शकता तुम्ही मस्त अशी ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल मसाला मटर आपला मस्तपैकी तयार होतोय. खूप छान लागतो चवीला. आता सगळे हे वाटाणे यामध्ये मी टाकून घेतलेत. थोडीशी गॅसची फ्लेम हाय करायची. यावर कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि मस्त भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आणि या भाजीला न हलवता झाकण ठेवायचे. 2-3 मिनटं ठेवायचे झाकण एकदम कमी गॅस करून. बघू शकता तुम्ही मस्तपैकी सगळे ती कोथिंबीर वगैरे सगळं त्यामध्ये असं मस्त त्यामध्ये असं वाफून गेले आणि एकदम मस्त सुगंध सुटला आहे भाजीचा एकदम छानसा. बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी आपली तयार झाली आता ही टिफिनची. खायला अप्रतिम लागते, खूप चविष्ट ही लागते या प्रकारे भाजी केली तर. एकदम रेस्टॉरंटमध्ये खाल्ल्यासारखी चव लागते. आता आपण ही टिफिन भरूया पटकन. बघू शकता मस्त कलर टेक्स्चर एकदम छान आलाय भाजीला आपल्या. आजच्या टिफिनमध्ये मसाला मटर, चपाती आणि सॅलड होतं. तर आजची ही मसाला मटर ची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि थोडासा जरी हा आपला टिफिनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.